सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार। समग्र प्रगतीपत्रक भरण्यासंदर्भात मी यापूर्वी काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। आपल्या भरघोस प्रतिसादावरून आपल्याला ते नक्कीच मार्गदर्शक ठरले असतील अशी मी आशा बाळग। या संदर्भात अधिक काही उपक्रम आणि मूल्यांकन रुब्रिक या संदर्भात मी पुढील व्हिडिओमधून माहिती देणार आहे। समग्र परिपत्रकातील भाग ब मधील विकास क्षेत्र क्रमांक 1 विषय शारीरिक विकास या संदर्भातील उपक्रमाविषयी आज आपण माहिती मिळवू। या क्षेत्रासंबंधित अभ्यासक्रमाचे ध्येय आहेत CG1 बालके त्यांना निरोगी आणि सुरक्षित ठेवणाऱ्या सवयी विकसित करतात। CG2 बालके ज्ञानेंद्रियांची कुशाग्रता विकसित करतात। CG3 सुदृढ आणि लवचिक शरीर विकसित होते। सोबत दिलेल्या छायाचित्रात विकास क्षेत्र आणि त्या अंतर्गत निश्चित केलेल्या क्षमता दिसत आहेत। यापैकी मी निवडलेली क्षमता आहे CG 2.1 आकार, रंग आणि त्यांच्या छटा यांच्यामधील फरक ओळखतो। मूल्यांकनासाठी घेतलेली कृती उपक्रम आहे रंगीत आकार वर्गीकरण। मुलांना वेगवेगळ्या रंगांचे तसेच वेगवेगळ्या आकारांचे कागदाचे तुकडे देणे आणि मग त्यातून शिक्षकांनी सांगितलेले आकार, रंग यांचे तुकडे मुलांनी वेगवेगळे करणे। मूल्यांकनासाठीचे प्रश्न 1. यापैकी लाल किंवा हिरवे किंवा निळे रंगांचे त्रिकोणी आकार दाखवा। दुसरा प्रश्न यापैकी लाल, हिरवे किंवा निळे किंवा शिक्षकांना अजून कोणते रंग घ्यायचे असतील ते रंग अशा रंगांचे चौकोनी आकार दाखवा। आणि तिसरा प्रश्न असे हे सगळे वेगवेगळे रंगीत तुकडे जोडून एखादा आकार मुलांना बनवायला सांगणे। आता यातील सर्वात महत्त्वाचा भाग मूल्यांकन निकष संच म्हणजेच रुब्रिक। क्षमता जाणीव जागृती या अंतर्गत कामगिरी स्तर निर्झर अंतर्गत रुब्रिक आहे। काही रंग व आकार ओळखतो। पर्वत अंतर्गत रुब्रिक आहे। बहुतेक रंग व आकार ओळखतो। आणि आकाश अंतर्गत रुब्रिक आहे। सर्व रंग व आकार ओळखतो। यापैकी विद्यार्थी ज्या योग्य स्तरावर असेल तिथे बरोबर अशी खूण करावी। पुढील क्षमता आहे संवेदनशीलता। या अंतर्गत कामगिरी स्तर निर्झर अंतर्गत रुब्रिक आहे। आकारांमधील बदल लक्षात येतो पण स्पष्ट करायला अडचण येते। पर्वत आकार किंवा रंग यामधील बदल ओळखतो आणि काही प्रमाणात ते स्पष्ट सांगूही शकतो। आणि आकाश अंतर्गत रुब्रिक आहे। आकार किंवा रंगांमधील छोटे बदल किंवा त्याच्या छटा या अचूक ओळखतो आणि कारणही सांगतो। यापैकी विद्यार्थी ज्या योग्य स्तरावर असेल तिथे बरोबर अशी खूण करावी। पुढील क्षमता आहे सृजनशीलता। या अंतर्गत कामगिरी स्तर निर्झर अंतर्गत रुब्रिक आहे। सांगितलेले चित्र किंवा आकार बनवतो। पर्वत अंतर्गत रुब्रिक आहे। काही प्रमाणात स्वतःच्या कल्पना वापरून रंग आणि आकार यापासून वस्तू बनवतो। आणि आकाश अंतर्गत रुब्रिक आहे। विद्यार्थी स्वतःची नवीन कल्पना वापरून सुंदर आणि वेगळे काहीतरी तयार करतो। यापैकी विद्यार्थी ज्या योग्य स्तरावर असेल तिथे बरोबर अशी खूण करावी। मूल्यांकन उपक्रम आणि रुब्रिक संदर्भात हा व्हिडिओ आपणास नक्कीच मार्गदर्शनपर ठरेल अशी मी आशा बाळगते। धन्यवाद।